सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकणा सरळ, मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया. मान जास्त वर किंवा पुढे न झुकवता मध्यभागी असेल. आपली हनुवटी जमिनीला समांतर. खांदे जमिनीकडे सैल सोडलेले. हाताची कोपरे शरीराच्या जवळ. पाठीचा कडा सरळ. या संपूर्ण स्थितीचा बंद डोळ्यांनी निरीक्षण आहे. त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. स्थिर सुखमासनम. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी आपण जी साधना करत आहोत त्यासाठी स्वतःला मनापासून धन्यवाद. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 15 ते 20 आवर्तन. दोन्हीही नाकपुड्यांनी एकत्रित. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. ज्यांचं नाकाचं हाड वाढलं असेल, प्रचंड डोकेदुखी असेल, नाक चोरलं असेल, त्याने मात्र कपालभातीची कृती करणं टाळावं. कपालभातीसाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. आपलं पोट हळूहळू बाहेर येतंय. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन आपली आपण करून घेतोय. सावकाश थांबायचं आहे. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग, दोन्हीही नाकपुड्या याची जाणीव. हातांची ज्ञानमुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जोडून घ्यायची. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. हाताची कोपरा शरीराच्या जवळ. 3 ओंकार आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास सोडताना ओमचा उच्चार. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा. एक राऊंड. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. काही क्षण शांत. आंतरिक सजगता.
दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेला पुढे झुकू. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादून. हळूहळू कमरेतनं सरळ. जोडलेले हात पुन्हा खाली येतील. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर. करणार आहोत आपण चक्की चालू. सॉरी, नौका चालन. दोन्ही पाय समोर जुळलेले ठेवायचे आहेत. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. हा, आणि आता हलकसं मागे व्हायचंय आणि मग पुढे. एक वर आणि पुढे. दोन, तीन, चार. आपली हाताची पकड पावलाच्या बाहेर जाऊ देत. पाच, सहा, सात, आठ, 9, 10. बरोबर. आणि आता पुढून मागे. आता दोन्ही हात पुन्हा समोर ठेवा. हा, आणि आता पुढे व्हा आणि मागे जा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. 10 वेळा झालं की मग थांबा आणि विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. रिलॅक्स. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. करूया बटरफ्लाय. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पावलं जोडून घ्यायचे. आपली हाताची पकड पावलांच्या भोवती. गुडघे मांड्या जमिनीकडे सैल सोडा. हा, सुरुवातीला आपण अगदी स्थिर बसतोय या स्थितीमध्ये. पाठकडा सरळ ठेवा. मान मध्यभागी आणि डोळे अलगद मिटून घ्या. पुन्हा जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता. करणार आहोत आपण नेक रोटेशन. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. हनुवटी गळ्याकडे घ्यायची. आणि आता सुरू करूया. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अगदी सावकाश क्लॉकवाईज. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त मान उजवीकडे आणि डावीकडेच फिरवायचे. पूर्ण नेक रोटेशन करणं टाळा. आणि अँटी क्लॉकवाईज 3 वेळा. दिशा बदल करून घ्यायचंय आणि हालचाल फक्त आपल्या मानेमध्ये. दोन्ही बाजूने 3-3 वेळा झालं की थांबायचं. मान सरळ करायची आणि तिथल्या तिथेच विश्रांती. आता सावकाश श्वास घेत घेत गुडघे मांड्या वर घ्यायच्या आणि श्वास सोडत सोडत खाली जमिनीकडे प्रेस करा. श्वास घेत घेत गुडघे मांड्या वर. श्वास सोडत खाली जमिनीकडे प्रेस करा. बरं, हे करताना आपल्याला कुठेही पाठ मात्र पुढे मागे अशी हलवायची नाही. पाठकडा सरळ असेल. फक्त हालचाल आपल्या पायामध्ये. श्वास घेत वर,
श्वास सोडत सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत सोडत खाली. खाली जमिनीकडे प्रेस केलं की बरोबर गुडघे मांड्या जातात खाली. बरोबर. आणि आता थोडीशी डायनॅमिक हालचाल म्हणजे थोडीशी जलद हालचाल करायला सुरुवात करा. आपला स्पीड वाढवायचा आहे. हलका हलका. बरोबर. छान. सावकाश आता हळूहळू स्पीड कमी 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 करत यायचा. थांबायचं. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. पुन्हा जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. विधिवत पद्मासन करून घेऊया. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडणी. दोन्ही पाय जोडलेले. आणि आता सुरू करूया. आपल्याला एक एक पाय फोल्ड करायचा आहे. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची आहे. कुठल्याही पायाने तुम्ही करू शकता. पाठकडा सरळ. बरोबर. आता आपला जो डावा हात आहे तो उजव्या गुडघ्यावर ठेवा. उजवा हात मागे आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. बघा तुमच्या थाय मसल्स वरती, गुडघ्यावरती एक छान असा प्रेशर मिळतो. आपले हिप जॉईंट्स मोकळे होण्यासाठी ही कृती. पुन्हा मध्यभागी यायचं आणि आता उजवा हात डाव्या गुडघ्यावर ठेवा. डावा हात मागे आणि डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. बरं, हे करताना गुडघे मांड्या कुठेही वर उचलल्या नाही पाहिजे. जर पद्मासन, अर्ध पद्मासन जमत नसेल तर साधी मांडी घाला. पुन्हा मध्यभागी. आता ही कृती आपण थोडीशी डायनॅमिक करूया. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. सावकाश सुरू करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बरोबर. 10 वेळा झालं की थांबवा. आता पुढची कृती. आपला उजवा जो हात आहे तो आपल्या कोपरापासून ते तळव्यापर्यंत खाली जमिनीला ठेवायचा आहे, आपल्या उजव्या मांडीजवळ. उजवा हात. बरं, आता इकडे जर तुमची दुसरी मांडी उचलली जात असेल तर मात्र साधी मांडी घाला. तर आपल्याला दोन्हीही मांड्या स्थिर ठेवायच्या जमिनीवर. ठीक आहे. उजवा हात जमिनीवर ठेवलाय आपण कोपरापासून तळव्यापर्यंत उजव्या हाताच्या मांडीजवळ. सॉरी, उजव्या पायाच्या मांडीजवळ. आणि आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा सरळ. बरोबर. आणि हळूहळू डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे. स्ट्रेचिंग. फुल स्ट्रेचिंग आहे इथे. परफेक्ट. जेवढं तुम्हाला हात वरती कोपरातनं सरळ करून ताणता येईल तेवढा ताणण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. छान. आणि पुन्हा इथे नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. हळूहळू सावकाश. कमरेतनं सरळ मध्यभागी. बरोबर. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता डावा हात खाली ठेवायचा आहे कोपरापासून ते तळव्यापर्यंत डाव्या मांडीजवळ. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा सरळ. आणि हळूहळू उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ देत. नजर समोर. आणि पुन्हा एकदा स्ट्रेचिंग. संपूर्ण आपली उजवी बाजू ताणली गेली. कमरेपासून ते हातापर्यंत. आणि त्याचबरोबर आपले थाय मसल सुद्धा ताणले गेले. आणि श्वास चालू आहे. 5, 4, 3, 2, 1. छान. सावकाश मध्ये येऊया. हळूहळू पुन्हा सेंटर मध्यभागी. डोळे मिटून घ्यायचे. आणि जाणीव आपण आता ज्या काही कृती केल्या त्याकडे. आपल्या ब्लड सर्क्युलेशन मध्ये काही बदल जाणवतोय का? कुठे जास्त स्ट्रेच आल्यासारखा वाटतोय का? हे आपलं आपण तपासून पाहू.
पुढे आपण करणार आहोत पर्वतासन. पाठ करण्यासाठी अतिशय महत्वाचं. पुन्हा हे लहान मुलांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. याच्याने उंची वृद्धी वाढते, आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते आणि अपवर्ड म्हणजे आपला जो व्हर्टिकली स्ट्रेच आहे, उभ्या कक्षेमध्ये स्ट्रेच मिळतो ह्या संपूर्ण आसनामध्ये. तर सोपं आहे. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. बरं, आता इथे हाताची जी तुमची कोपरं आहेत, ती जमिनीला समांतर असतील. ते आपल्याला असे झुकवलेले नाही ठेवायचे, तर सरळ ताठ. हाताची कोपरे जी आहेत ही जमिनीला समांतर. बरोबर. थोडंसं प्रेशर द्या तुमच्या तळव्यांचा एकमेकांवर, हातांच्या तळव्यांचा एकमेकांवर हलकासा प्रेशर द्या. आणि असाच प्रेशर कायम ठेवून जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपल्या हातांचा स्पर्श हनुवटी, नाक आणि कपाळाला करत हात डोक्याच्या दिशेने वर. बरोबर, छान. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आता ज्यांना अडचण वाटत असेल, हात कोपऱ्यातनं सरळ होत नसेल, काही दुखापत असेल, त्यांनी काय करायचंय, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा आणि तळवे सिलिंगकडे घ्या. ज्यांना या काही अडचणी आहेत त्यांच्यासाठी ही सूचना. ज्यांना शक्य आहे त्यांनी हात नमस्कार स्थितीमध्येच वर नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. नजर समोर, डोळे मिटून घ्या. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. इथे आपण दीर्घ श्वसनाचं एकावर्तन करूया. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने सोडून. कपाळावर, डोळ्यांवर कुठलाही ताण नाहीये. छान. आता सगळ्यांनीच हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायचेत, तळवे सिलिंगकडे घेऊन द्यायचे. सगळ्यांनीच करायचंय. हा, बरोबर. बघा, आता पुन्हा तुम्हाला एक छान असा स्ट्रेच मिळतोय, बरोबर. आणि आता पुन्हा आपण ट्विस्टिंग करणार आहोत. आता सावकाश आपल्याला उजव्या बाजूला हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. बरं, आता हे ज्यांना जास्त वेळ बसणं शक्य नाहीये खाली मांडी घालून, तर ते खुर्चीत किंवा सोफ्यात बसून सुद्धा करू शकता ही पुढची कृती. आणि आता सुरू करा. एकदा उजव्या बाजूला आपल्याला मागची भिंत बघायची आहे. सेंटरला यायचं, मग डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, सेंटर, डावीकडे, सेंटर. हे करताना हात मात्र आपले सरळ वरती स्ट्रेच असतील. फक्त आता आपली कमरेतून, पाठकणातून ट्विस्टिंग होत आहे. बरोबर. आणि आता हलकसं साईडवर्ड बेंड घेऊया. एकदा उजव्या बाजूला टर्न व्हायचं आणि एकदा डावीकडे. बरोबर. आता इथे पुन्हा आपल्याला मांड्या कुठेही वर उचलायच्या नाहीये. आपला शरीराचा जो वरचा भाग आहे कमरेपासून त्याच्यामध्येच हालचाल होतीये. छान. परफेक्ट. डावीकडे यायचंय, मध्यभागी यायचं. दोन्ही बाजूनी झालं की हा, हातांचे तळवे जे आपण एकमेकांमध्ये बोटं गुंफवलीत ती सोडून द्या. पुन्हा दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये वरच्या वर. परफेक्ट, छान. सलग करण्याचा प्रयत्न करा आणि आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा आपल्या हृदयापाशी येतील. बरोबर. दोन्ही हात खाली, डोळे मिटून घ्या आणि तिथल्या तिथेच विश्रांती. श्वासाची गती वाढली आहे की संथ आहे हे आपलं आपण तपासा. ज्यांना शक्य आहे त्यांनी या स्थितीमध्येच बसण्याचा प्रयत्न करा, पद्मासनामध्येच. अगदीच ज्यांना पायामध्ये दुखापत वाटत असेल त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. पुढे करणार आहोत आपण पद्मासनस्थ योग मुद्रा. पुन्हा ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी मात्र पुढे झुकणारी ही कृती करणं टाळायचं आहे. पाठ करायचे तीव्र दुखणे असतील तर त्यांनी सुद्धा ही पुढे झुकण्याची कृती टाळायची आहे. तर आता आपण सुरुवात करूया. मी थोडीशी क्रॉस होते म्हणजे तुम्हाला हाताची स्थिती दिसली पाहिजे. काल जी आपण मुद्रा केली ती वज्रासनामधून केली आणि आज आपण पद्मासनामध्ये करतोय. पुन्हा डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचंय किंवा कुठल्याही हाताचं मनगट एका हाताने पकडा. हाताची मूठ वळून घ्यायची, नजर समोर. ती पकड जिथे आपला पाठकणा आहे तिथे ठेवायची आहे. थोडेसे खांदे आणि कोपरं मागच्या बाजूला खेचून घ्यायची हलकीशी.
एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. आधी पोटाचा भाग पुढे येईल, मग छातीचा भाग पुढे येईल, मग गळा, हनुवटी, नाक आणि शेवटी आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. सीटचा भाग मात्र उचलायचा नाहीये. अंतिम स्थितीमध्ये खांदे आणि कोपरं जमिनीकडे सैल सोडा. हाताची पकड हलकीशी ढिली करा. ज्यांचं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये अंतर राहत असेल त्यांनी हाताची पकड सोडून दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या. एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवा आणि त्यावर आपलं कपाळ ठेवा. पुन्हा इथे पोटाचे स्नायू सैल, पाठकडा सैल, डोळे मिटून जाणीव श्वासाची. पाठीच्या मणक्यावर ताण आहे, पोटावरती प्रेशर आहे, पुढे झुकणारी ही कृती आहे. श्वास घेतोय, सोडतोय. रक्ताचा प्रवाह हृदयापासून डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. उलट चाल करताना हाताच्या मुठी ज्या समोर ज्याने घेतल्यात तरी पुन्हा एकदा एका हाताचं मनगट दुसऱ्या हाताने पकडायचंय. थोडेसे खांदे आणि कोपरं हलकीशी वरच्या बाजूने खेचून घ्यायचे आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. आधी कपाळ वर येईल, मग नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग, पोट असं करत करत श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे मिटलेले आणि तिथल्या तिथेच विश्रांती. बदललेला रक्ताचा प्रवाह पुन्हा एकदा पूर्ववत होतोय याचा अनुभव घेता येतोय का हे आपलं आपण तपासा. एकेका पायाने पद्मासन, अर्ध पद्मासन जे घातलंय ते सोडून द्या आणि थोडीशी पावलांमध्ये हालचाल करा जर जास्त ताण वाटत असेल तर. छान. आता इथे आपण फॉरवर्ड बेंड केला होता बरोबर. आता थोडासा बॅकवर्ड बेंड आपल्याला करायचा आहे. तर हे पण तुम्हाला शक्यतो मॅटवर बसून करा. आता जी आपण पुढची कृती करणार आहोत ती. खाली चटई किंवा चादर असेल तर पाय सटकू शकतात, हात सटकू शकतात. तर त्यासाठी ही स्थिती घ्या. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता आपली हाताची जी कोपरं आहे ती खाली जमिनीला टेकवायची. हाताची कोपरं खाली जमिनीला टेकवा. बरोबर. ठीक आहे. आता जिथे आपली हाताची कोपरं आहेत तिथे आता आपले हाताचे तळवे ठेवा. जिथे आपली हाताची कोपरं होती तिथे आता आपले हात ठेवा. बरोबर. परफेक्ट. आता आपल्याला आपल्या सीटचा भाग वर उचलायचा आहे. कमरेतनं वर यायचंय. छान. पावलं जमिनीकडे ताणा. छान. बरोबर करताय. पावलं जमिनीकडे ताणा आणि मान मागे सैल सोडा. नॉर्मल श्वास चालू. परफेक्ट. छान. सावकाश सीटचा भाग खाली येऊ दे. हात तसेच ठेवा. पुन्हा एकदा आपल्याला हीच कृती करायची आणि आता थोडीशी डायनॅमिक असेल. ठीक आहे. आपल्याला श्वास घेत सीटचा भाग वर उचलायचा आहे आणि श्वास सोडत खाली घ्यायचा आहे. सुरू करूया. श्वास घेत सीटचा भाग वर आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक लास्ट राउंड करूया. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबायचंय आणि विश्रांती घ्यायची. मनगटामध्ये थोडंसं जर तुम्हाला ताण वाटत असेल तर हात हलकेसे झटकून घ्या. नकळत आपला प्रेशर येतो आपल्या मनगटावरती जेव्हा ही कृती करतो त्यावेळेला. हात झटकून घ्या आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वेळ पाठीवर पडून विश्रांती.
दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर, रिलॅक्स. डोळे बंद, श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. करूया आपण सायकलिंग आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय एकत्रित 90 अंशापर्यंत वर घेऊया. आता ज्यांना पाठ करण्याचा त्रास आहे, कंबरदुखीचा त्रास आहे, पटकन पाय वर येत नसतील तर त्यांनी काय करा, आपले हाताचे तळवे आपल्या कमरेच्या खाली घ्या आणि मग दोन्ही पाय हळूहळू वर उचलायला सुरुवात करा. ज्यांना पाठदुखी आणि कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी अशा प्रकारे सायकलिंग करू शकतात. हाताचे तळवे कमरेच्या खाली घ्यायचे आणि मग हळूहळू आपले दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्यायला सुरुवात करायची. आणि मग एकेका पायाने सायकलिंग करायला सुरुवात. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. बरोबर, छान. बरं, आता पाय आपले गुडघ्यातनं सरळ करण्याचा प्रयत्न करा आणि मग एक पाय फोल्ड. हा, छान. खाली पावलं जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. रिव्हर्स सायकलिंग. बरोबर, छान करताय. दोन्ही पाय सावकाश गती थांबवायची. पुन्हा दोन्ही पाय 90 अंशापर्यंत वर आहे आणि आता नियंत्रित जमिनीवर घ्या. अगदी सावकाश, धाडकन न आपटता कंट्रोल मुवमेंट करा. ज्यांनी हात कमरेखाली घेतलेत ते काढून घ्यायचे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. डोळे मिटून रिलॅक्स. श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. पुन्हा नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. तर परत आपल्याला दोन्ही पाय 90 अंशापर्यंत वर घ्यायचे आणि दोन्हीही पायांचे अंगठे पकडायचे. बरं, आता हे अंगठे पकडताना कुठेही डोकं मात्र वर उचलू नका. जर हात आपला अंगठ्यापर्यंत जात नसेल तर तुमची पोटरी किंवा अँकल किंवा गुडघा तिकडे मागे सपोर्ट देऊ शकता. पण हे करताना डोकं मात्र आपल्याला वर उचलायचं नाही. डोकं जमिनीवर आहे. खाली तुम्ही तुमच्या मांडीच्या मागे पण आधार देऊ शकता. सपोर्ट, हाताचा सपोर्ट मांडीच्या मागे किंवा गुडघ्याच्या मागे देऊ शकता. ठीक आहे. आता दोन्ही पाय थोडेसे फोल्ड करा आणि पायाचे अंगठे पकडा. दोन्ही पाय फोल्ड करा, थोडेसे पायाचे अंगठे पकडा आणि आपले हात जे असतील ते आतल्या बाजूने असतील, हा, बाहेरच्या बाजूने नाही. थोडेसे पाय अजून फोल्ड करा. लहान बाळ कसं आपले पाय पकडतं स्वतःचे, तसं. हा, बरोबर. आणि सावकाश आपल्या ज्या टाचा आहेत दोन्ही पाय फोल्ड करा, टाचा आपल्या शरीराच्या जवळ येतील. हा, आणि आतल्या बाजूने घ्यायचे, बाहेरच्या नाही. आतमध्ये, आतमध्ये. बाहेर बऱ्याचशा जणांचं गुडघ्याच्या बाहेर दिसतंय, तर आतल्या बाजूने घ्या. हवं असेल तर एकदा माझ्याकडे बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. शक्यतो माझीच विंडो ओपन ठेवा, म्हणजे कृती पटकन लक्षात येते. हा, बरोबर. आपण मागे एकदा बटरफ्लाय केलं होतं, तुम्हाला आठवत असेल, तेव्हा कसे पायाचे अंगठे पकडले होते, तशीच आपल्याला ही कृती करायची आहे. म्हणजे नॉर्मली ही बटरफ्लाय सारखीच कृती आहे, फक्त आपले गुडघे मांड्या वरच्या बाजूला आहेत. ठीक आहे. आणि आता आपल्याला एक पाय सरळ, एक पाय फोल्ड अशी कृती करायची. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. बरोबर. छान. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. लहान मुलं कसं लहान बाळ करतं त्याप्रमाणे ही कृती, म्हणून ह्याला आनंद बालासन म्हणतात. बरोबर, छान. हा, बरोबर. आतल्या बाजूने हात असतील, बरोबर. आणि आता थांबा, पुन्हा दोन्ही पायांचे अंगठे पकडले. आता आपण थोडंसं रोलिंग करूया. हा, एकदा उजव्या बाजूला टर्न व्हा आणि एकदा डाव्या बाजूला. उजवीकडे, डावीकडे. बरं, हे करताना सुद्धा डोकं वर उचलायचं नाहीये.
तुमच्या पाठीच्या मणक्याला एक छान असा मसाज मिळतो. ज्याला पाठीची दुखणी आहे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे हे. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. बरोबर. सावकाश मध्ये येऊन थांबा. दोन्ही पायांचे जे आपण अंगठे पकडले ते सोडून द्या. दोन्ही हात खाली घ्या. दोन्ही पाय 90 डिग्री पुन्हा वर घ्या. स्ट्रेट. छान. आणि सावकाश खाली घ्या. नियंत्रित. सावकाश दोन्ही पाय खाली. आणि विश्रांती. बघा इथे आपली श्वासाची गती एवढी वाढत नाही कारण की आपण विश्रांतीसारखी म्हणजे थोडीशी रिलॅक्सेशन कृती केली. करणार आहोत आपण अर्ध पवन मुक्तासन. आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय 30 डिग्री वर उचलायचा, तो फोल्ड करायचा, पाऊल जमिनीकडे ताणायचा आहे. आपल्या हातांचा विळखा समोरनं आपल्या उजव्या पायाला द्यायचा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. नॉर्मल श्वास चालू असेल. ज्यांना पाठकळा आणि मानेची दुखणी आहे त्यांनी मात्र डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीच्यांनी डोकं वर उचला. आपली हनुवटी, नाक किंवा कपाट उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. हनुवटी, नाक किंवा कपाट. नॉर्मल श्वास चालू. 5, 4, 3, 2, 1. सावकाश डोकं जमिनीवर. हाताचा विळखा सोडा. उजवा पाय हवेत सरळ करा. नियंत्रित जमिनीवर. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय 30 अंशापर्यंत वर उचलायचा आहे, तो फोल्ड करायचा. डाव्या पायाला समोर न हाताचा विळखा. डोकं मात्र वर उचलायचं नाहीये. पुन्हा कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घेऊन पुढची कृती करायची. आपलं डोकं सावकाश वर उचलून हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. पुन्हा इथे आपला श्वास चालूच ठेवायचा आहे. 5, 4, 3, 2, 1. उलटचाल करताना डोकं आधी जमिनीवर येईल. हाताचा विळखा सोडा. उजवा पाय हवेत सरळ करा. डावा पाय हवेत सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर ठेवा. विश्रांती घ्या. आपण जी कृती केली त्या कृतीचा मनातल्या मनात मागोवा. श्वासाची गती वाढली आहे की संथ आहे हेही तपासा. सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि पोटावर पडून विश्रांती घ्यायची वेळ. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर असेल आणि एका गालावर पडून आपण विश्रांती घेतोय. करणार आहोत आपण सायटिका आणि पाठकणा यांचं उपचारात्मक असं अर्धशलभासन. आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीला टेकवा. हातांचे तळवे आपल्या मांड्यांच्या खाली घ्या. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडी खाली. डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडी खाली. थोडीशी आपली खांदे वरच्या बाजूने खेचायची आहे. हलकीशी ताणा वरच्या बाजूने. आणि आता उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला. फक्त उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचललाय. आपली हनुवटी पूर्णपणे जमिनीवरच असेल. उजव्या हाताचा आधार जो मांडीच्या खाली आहे तो पॅसिव्ह झालेला आहे. नॉर्मल श्वास चालू. सावकाश उजवा पाय खाली घ्या. पुन्हा पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जोडली. हलकीशी खांदे हलकेसे सैल करा. आणि पुन्हा एकदा हीच कृती विरुद्ध बाजूने.
पुन्हा दोन्ही खांदे वरच्या बाजूने हलकेसे स्ट्रेच करा आणि डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला. यथाशक्ती प्रयत्न. डाव्या हाताचा आधार जो मांडीच्या खाली आहे तो आता पॅसिव्ह होतोय. नॉर्मल श्वास चालू, हनुवटी कुठेही वर उचलायची नाहीये, ती पूर्णपणे जमिनीवरच असते. तोंड बंद, श्वास चालू. सावकाश डावा पाय खाली घ्या. हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो काढून घ्या आणि कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आता इथे आपल्या कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे तो आपण, तिथे आपली हालचाल झाली होती. आता थोडीशी आपला जो अपर पार्ट आहे म्हणजे कमरेपासूनचा जो वरचा भाग आहे तिथे आपण आता हलकीशी हालचाल करूया. आणि त्यासाठी पुन्हा एकदा स्थिती घ्या. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आणि आता आपल्याला पुन्हा एकदा डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचंय आणि ती पकड जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे ठेवायची आहे. खांदे आणि कोपरं जमिनीला समांतर असतील. आपण करतोय सर्पासन. कपाळ जमिनीवर, दोन्ही पाय जोडलेले. आणि आता आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचला. नजर सिरिंकडे. पुन्हा खांदे कोपरं हलकीशी मागच्या बाजूने स्ट्रेच करा. बरोबर, छान. पाठ करण्यासाठी पुन्हा एकदा सर्वायकलसाठी उपयुक्त श्वास घेतोय, सोडतोय. बरोबर. उलट चाल करताना कपाळ जमिनीवर घेईल, हाताची पकड सोडा आणि एकदा गालावर पडून विश्रांती. हलकीशी श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता दोन्ही हात जे आहेत हाताचे तळवे आपल्या छातीच्या रेषेत ठेवा. हाताचे तळवे छातीच्या रेषेत. दोन्हीही पावलांमध्ये मागून थोडस अंतर घ्या. दोन्हीही पायामध्ये पावलांमध्ये अंतर. आता आपल्या टाचा सिलिंगकडे पायाची बोटं जमिनीवर अशी स्थिती घ्या आणि श्वास घेत घेत हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग जमिनीपासून वर उचला. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. श्वास घेत घेत वर या. बरोबर, छान, परफेक्ट. नजर समोर. ठीक आहे. आता आपले जे मांड्या आणि गुडघे जमिनीवर आहेत ना ते जमिनीपासून वर उचला. गुडघे मांड्या ज्या जमिनीवर आहेत त्या जमिनीपासून वर उचला. बरोबर, छान. दोन्हीही पावलं एकमेकांच्या जवळ घ्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा आणि नजर आपली आपल्या नेवल रिजनकडे असेल. आपली नजर आपल्या नेवल रिजनकडे म्हणजेच आपल्या नाभी प्रदेशाकडे. त्याला म्हणतात अधोमुख श्वानासन. श्वास घेतोय, सोडतोय. छान, परफेक्ट. आणि आता पुढची कृती. आपलं उजवं जे पाऊल आहे ते पुढे घ्या. उजवं पाऊल पुढे घ्या, परफेक्ट. मग डावं पाऊल पुढे घ्या. छान. दोन्ही हात जे आहेत हे आता आपल्या पावलाच्या जवळ घ्या. दोन्ही हात आपल्या पावलाच्या जवळ. ज्यांना शक्य आहे त्यांनी हाताचे तळवे जमिनीला चिटकवण्याचा प्रयत्न करा किंवा आपले फिंगर टिप्स म्हणजे आपली बोटांची जी टोकं आहेत ती जमिनीला ठेवा आणि नजर समोर घ्या. खांदे रिलॅक्स ठेवा, नजर समोर. बरोबर, छान. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. आपण कमरेतनं सरळ व्हा. श्वास घेत घेत वर आणि श्वास सोडत हात खाली, मान मध्यभागी, विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, विश्रांती.
इथे तुमची श्वासाची गती वाढली आहे की संथ आहे हेही तपासून पहा. आपण डायरेक्ट पोटावरती पडून शयन स्थितीमध्ये होतो आणि डायरेक्ट आपण आता दंड स्थितीमध्ये आलोय. त्यामुळे थोडीशी विश्रांती घ्या. नॉर्मल श्वास चालू असेल. करूया ताडासन. आणि त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने हळूहळू वर न्यायला सुरुवात करूया. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानाला होतोय, नजर समोर आहे. छान. आणि आता टाचा वर उचला. जास्तीत जास्त स्ट्रेच. आपण जे विपरीत शयन स्थितीमध्ये होतो म्हणजे पोटावर पडून जी आपण कृती केली त्याच्याच ही अपोजिट कृती आहे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. संपूर्ण स्ट्रेच, स्ट्रेच, स्ट्रेच. सावकाश टाचा खाली, हात खाली आणि विश्रांती. करणार आहोत आपण त्रिकोणासन. पुन्हा स्ट्रेचिंग वाला आसन आहे. आपलं ब्लड सर्क्युलेशन अधिक प्रमाणामध्ये सुधारण्यासाठी हे आसन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, बरोबर. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. छान. कमरेतनं पुढे वा. आता आपला उजवा जो हात आहे तो जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे घेऊन जा. उजव्या हाताने डावं पाऊल, अँकल किंवा पोटरी पकडा आणि डावा हात डोक्याच्या दिशेने वर असेल. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. डाव्या हाताची पाचही बोटं जुळलेली आहेत. डावा खांदा एकदम रिलॅक्स करा. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतोय, सोडतोय. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. उलट चाल. आपला उजवा हात हळूहळू खांद्यातून सरळ करायचा आहे. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. बरोबर. पुन्हा हात तसेच ठेवायचे आहेत. हीच कृती विरुद्ध बाजूने. थोडंसं श्वासाकडे लक्ष देऊन कृती करूया आता. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुका. डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे घेऊन जा. उजवं पाऊल अँकल किंवा पोटरी पकडा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर असेल. उजवा खांदा रिलॅक्स करा. उजव्या हाताची पाचही बोटं जोडलेली. नजर आपली हाताच्या तळव्याकडे किंवा पंजाकडे किंवा बोटांकडे, तुम्हाला जिथे बघता येईल तिकडे बघायचं. पुन्हा इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा आणि थांबा. श्वास चालू ठेवायचा आहे, फक्त स्थितीमध्ये थांबायचं आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. उलट चाल. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत डावा हात खांद्यातून सरळ करा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास सोडत दोन्ही हात खाली घ्या. पायामधलं अंतर कमी करा. विश्रांती. आपण 2 सूर्यनमस्कार करून घेऊया फक्त. आणि त्यासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचंय. दोन्ही पाय जोडलेले, हात जोडून घेऊया. गायत्री मंत्राचं पठण. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. एक नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन,
8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे घेऊया, अश्वसंचलन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कार आसन. अजून एक करूया. 1, 2, 3, 4. डावा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9. डावा पाय पुढे. 10, 11, 12. विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल, मुखधोती करायची आहे आणि मग बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या. आणि त्यानंतर पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालून प्राणायामासाठी स्थिती घ्यायची आहे. आज आपण अनुलोम विलोम हा प्राणायाम करणार आहोत, जो स्ट्रेस रिलीफ प्राणायाम आहे. आणि हा तुम्ही कधीही केव्हाही कुठेही करू शकता. अनुलोम विलोम कुठेही असं वाटलं की आपल्याला म्हणजे आपली तणावाची स्थिती आहे, तर त्यावेळेला तुम्ही हा बॅलन्सिंग प्राणायाम केला तर तुमचं मन शांत होतं. आलेला तणाव थोडासा कमी व्हायला मदत होते, म्हणजे आपल्याला निर्णय घेणं सोपं जातं. पण हे एका दिवसाचं काम नाहीये, तर तुम्हाला ही साधना नियमित आणि काय म्हणता येईल त्याला, परिपूर्ण करायची आहे. म्हणजे आपण कसंही करून चालत नाही. प्राणायाम जो आहे हा नेहमी थोडीशी तरी, म्हणजे एखादा सूर्यनमस्कार किंवा एखादं आसन केलं की प्राणायामाला बसलं. म्हणजे मुनी पतंजलीने असं म्हटलेलं आहे की आसनानंतर प्राणायाम करावा, ज्याने म्हणजे आपलं शरीर तंदुरुस्त झालं की मग आपण हळूहळू आपल्या मनाकडे यायला सुरुवात करतो. तर आज आपण बघणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम. प्राणायामामध्ये श्वास घेण्याच्या कृतीला पूरक म्हटलं जातं आणि श्वास सोडण्याच्या कृतीला रेचक म्हटलं जातं. श्वास घेणं म्हणजे पूरक, श्वास सोडणं म्हणजे रेचक. तर त्याआधी आपण दीर्घ श्वसनाची आवर्तनं करून घेऊया आणि मग हा प्राणायाम करूया. त्यासाठी दोन्ही हात गुडघ्यांवरती ज्ञान मुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटून घेऊया. हाताची कोपरं आपली आपण तपासून पहा, ती शरीराच्या जवळ असतील. चेहरा शांत, डोळे अलगद मिटले. करणार आहोत दीर्घ श्वसनाची 3 आवर्तन. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडा. अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. अनुलोम विलोम करताना आपल्याला उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा करायची आहे. म्हणजे आपला उजवा जो हाताचा तळवा आहे, त्याची पहिली जी 2 बोटं आहेत ती फोल्ड करायची आणि ती अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायची. आपला अंगठा ओपन असेल आणि उरलेली 2 बोटं म्हणजे करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट ओपन असेल. याला प्राणायाम मुद्रा म्हणतात. तर ही जी हाताची मुद्रा आहे याच्याने बघा,
जेव्हा आपल्याला डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा असतो, तेव्हा उजव्या ह्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा. डावी नाकपुडी ह्या 2 बोटांनी बंद करायची. उजवी नाकपुडी ओपन करायची आणि उजवीने घेतलेला श्वास सोडायचा. पुन्हा उजवीने श्वास भरून घ्यायचा. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आणि घेतलेला श्वास डाव्या नाकपुडीने सोडून द्यायचा. तर हे झालं आपलं अनुलोम विलोमचं एक आवर्तन. डावीने श्वास घेऊन उजवीने सोडतो. उजवीने श्वास घेऊन पुन्हा आपण तो डावीने सोडतो. ठीक आहे. तर आता आपण प्रत्यक्षात करायला सुरुवात करूया. उजव्या हाताची आपल्याला प्राणायाम मुद्रा करायची आहे. पहिली 2 बोटं फोल्ड करायची, अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायची. ज्यांना संधिवाताचा त्रास आहे, हाताची बोटं किंवा काय म्हणता येईल त्याला, अर्थरायटिसचा त्रास असेल, हाताची बोटं फोल्ड होत नसतील, तर त्यांनी अशा प्रकारे कृती करू शकता. अंगठा आणि पहिलं बोट ओपन ठेवायचं. बाकीची 2 बोटं तुम्हाला जशी जमतील तशी फोल्ड करायची आणि या 2 बोटांच्या आधाराने तुम्ही एक नाकपुडी बंद, एक नाकपुडी ओपन असं करू शकता. ठीक आहे. ज्यांना अर्थरायटिस किंवा संधिवाताचा त्रास आहे, त्यांनी अशा प्रकारे कृती करू शकता. ज्यांना शक्य आहे त्यांनी प्राणायाम मुद्रा करायची आहे. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घेऊया. उजवी नाकपुडी सहज बंद उजव्या अंगठ्याने. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने खोलवर दीर्घ पूरक श्वास भरून घ्या. डावी बंद. उजवीने संथ रेचक. घेतलेला श्वास उजव्या नाकपुडीने सोडून द्या. उजवीने पूरक. पुन्हा एकदा उजवीने श्वास भरून घ्यायचा. उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. घेतलेला श्वास डावीने सोडून द्या. एक आवर्तन कंप्लीट झालं. दुसरं आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. तिसरा आवर्तन. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. लास्ट राउंड. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत. जाडीव दोन्हीही नाकपुड्यांकडे. डोळे अलगद मिटलेले आहेत. श्वासाची गती संथ लयबद्ध झाली आहे. विचार आपोआप कमी झाले. शरीर मन शांत झालेलं आहे. करूया 3 मकार लांबलेले ओमचे उच्चार. अगदी हळू आवाजात. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास सोडत ओंकार. ओ.
खोलवर दीर्घ श्वास. अ, खोलवर दीर्घ श्वास. अ, आंतरिक सजगता. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. आपण करणार आहोत क्विक रिलॅक्सेशन. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. संपूर्ण पाठीचा कणा जमिनीकडे सैल सोडून द्या. सावकाश एका कुशीला वळून. आज आपण करणार आहोत QRT म्हणजेच क्विक रिलॅक्सेशन टेक्निक. ही तुम्ही कधीही कुठेही करू शकता. ऑफिसमध्ये समजा जर तुम्हाला ही करायची असेल तर खुर्चीत बसायचं आणि तुम्ही ही कृती करू शकता. आता दोन्ही पाय जोडून घ्या. हात डोक्याच्या दिशेने वर न्या सरळ. हाताच्या मुठी वळवून घ्या. आणि आता आपल्याला संपूर्ण शरीर जे आहे हे टाईट करायला सुरुवात करायची आहे. संपूर्ण शरीर आपण हळूहळू आवळून घ्यायला सुरुवात करणार आहोत. तर आता आपण सुरुवात आपल्या पावलापासून करायची आहे. हाताच्या मुठी घट्ट वळून घ्यायच्या आहेत. डोळे मिटून घ्यायचे आहेत. आणि संपूर्ण शरीर टाईट करायला सुरुवात करायची आहे. आपली पावलं टाईट करा. अँकल जॉईंट्स टाईट करून घ्या. आपले काफ मसल्स, गुडघ्याचे स्नायू टाईट करा. घट्ट आवळून घ्यायचे आहेत. आपल्या मांड्या आवळून घ्यायच्या आहेत. सीटचा भाग, कमरेचा भाग आवळून घ्यायचा आहे. पाठीचा मणका, पोटाचे स्नायू, संपूर्ण शरीर आवळून घ्यायचंय. दातावर दात गच्च मिटून घ्यायचे आहेत. डोळे गच्च मिटलेले आहेत. आणि संपूर्ण शरीर टाईट करायचंय. टाईट 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 टाईट. रिलॅक्स. हाताची मुठी सोडून द्या. पुन्हा एकदा आपल्याला हीच कृती करायची आहे. काही सेकंद रिलॅक्स. पुन्हा हाताच्या मुठी वळून घ्या. आणि पुन्हा पायाच्या नखापासून ते वर असलेल्या हातापर्यंत संपूर्ण शरीर टाईट करायला सुरुवात करायची. सुरू करूया. आपली पावलं टाईट करा. अँकल जॉईंट जमिनीकडे ताणायचे आहेत. ते हे टाईट करायचे आहेत. काफ मसल्स टाईट, नी जॉईंट्स टाईट, थाय मसल्स टाईट. सीटचा भाग टाईट करायचा आहे. आवळून घ्यायचंय. दातावर दात गच्च मिटून घ्यायचे आहेत. डोळे गच्च मिटलेले आहेत. चेहरा टाईट करायचा आहे. संपूर्ण शरीर टाईट करायचंय. टाईट 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 गच्च आवळून घ्यायचंय. आवळून घ्यायचंय. आवळून घ्यायचंय. टाईट करूया. आणि रिलॅक्स. हात खाली घ्या. हातामध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स, पायामध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स. मान आपले डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. एकदम रिलॅक्स. नाकाने एक श्वास भरून घ्या. आणि तोंड उघडून हा संपूर्ण श्वास सोडून द्या. आपण तणावमुक्त होतोय, व्याधीमुक्त होतोय ही जाणीव. सहज आणि लयबद्ध सुरू असलेल्या श्वासाची जाणीव. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना पोट हळूहळू वर येतंय. श्वास सोडताना ते नियंत्रित जमिनीच्या दिशेने जातंय. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख मी बाहेर सोडून देत आहे.
मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे आणि हे कायम असंच राहणार आहे. औषध विरहित आणि व्याधी विरहित राहणार आहे. यासाठी उचित अशी साधना मी नित्यनियमाने करणार आहे. मनोमन आपले आई-वडील, आद्य गुरुजन, इष्ट देवता त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. प्रचंड आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती प्राप्त झालेली आपली मनस्थिती या संपूर्ण सकारात्मक ऊर्जेने आपण आपल्या दिवसाला सुरुवात करणार आहोत. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. मान डावीकडे उजवीकडे फिरून घ्या. डाव्या कुशीला वळा. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीरावर असेल. दोन्ही पाय हलकेसे फोल्ड करा आणि या स्थितीचाही आनंद घ्या. आणि हळूहळू उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. डोळे अर्धत मिटलेले. दोन्ही हात जोडून घेऊया शांती पाठासाठी. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णामुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून संपूर्ण नतमस्तक शरणागत आणि समर्पण भाव आपली साधना ओम समर्पित. आपला राग द्वेष अहंकार सगळं सोडून देऊया आणि आत्मविश्वासाने इच्छाशक्तीने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. हळूहळू कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. शनिवार रविवार वर्गाला आपल्या सुट्टी असणार आहे. आपण भेटणार आहोत सोमवारी याच लिंकवर आणि बरोबर सकाळी 6 वाजता. ठीक आहे. शनिवार रविवार आपल्या वर्गाला सुट्टी असते. धन्यवाद. भेटूया सोमवारी सकाळी 6 वाजता. सगळ्यांना शुभ दिवस. हॅलो. हॅपी वीकेंड. हा रिव्हिजन होत आहे बरोबर. चला. हरिओम.